नमस्कार, मी किरण पाळेकर. भटकंती खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो झटपट आणि चटपटीत अशी बटाट्याची रेसिपी. तर त्यासाठी लागणारे आणि साहित्य काय ते तुम्हाला दाखवतो. तर आपण ही बटाट्याची फ्राय अशी रेसिपी आहे, म्हणजे आपण फ्राय पण करतो, पण याच्यात आपण जरा ॲडिशनल केलेलं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे. तर आपण ही बटाटे कापून धुवून घेतलेली आहेत, कच्चीच आहे. नंतर हे घेतले हळद चिमूटभर, राई, लसूण, मालवणी मसाला, हा आपला मॅगी मसाला आहे, मीठ आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर असं हे साहित्य आहे. तर आपण पहिल्या रेसिपीमध्ये आपण काय करणार आहे की हे बटाटे आपण फ्राय करून घेऊया तेलात. तर चला, आपलं आता तेल तापलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये बटाटी थोडी फ्राय करून घेऊया. तर बघा, असे एवढे फ्राय करून घ्यायचे, थोडे लालसर. आता याला थोडं आपण काढून घेऊया आणि बाकीचे पण अशीच बटाटी सगळी फ्राय करून घेऊया. तर बघा, आपण असे सगळे बटाटे फ्राय करून घेतले थोडे थोडे लालसर. तर आता आपण याला फोडणी देऊया ना. तर आपलं तेल तापलेलंच आहे, गरमच आहे. तर आता आपण याच्यामध्ये पहिले टाकणार आहे मोहरी, नंतर मग लसूण, आणि कढीपत्ता. तर आपण हे थोडे फ्राय करून घेऊया. लसूण थोडी लालसर करायची. तर आपले लसूण फ्राय झालेले आहेत. तर यामध्ये आपण आपले मसाले टाकूया. तर आपण टाकतो लाल तिखट मसाला, नंतर आपण टाकले थोडीशी हळद, नंतर टाकला आपला सिक्रेट असा मॅगी मसाला, याने पण टेस्ट चांगली येते. आणि आपण घेतलं आमचूर पावडर, ती पण थोडीशी टाकायची. त्याला आपण फ्राय करून घेऊया. तर आपले मसाले फ्राय झाले. तर आपण मीठ पण टाकून घेऊया, कारण ते बटाट्यांना लागेल मग पूर्ण. आपण आपला मसाला पण फ्राय करून घेतला आहे चांगला. तर आपण हे बटाटी फ्राय केलेली ती आपण यामध्ये टाकायची आहे. झटपट अशी होणारी रेसिपी आहे आणि खायला पण मजा येते. चहा बरोबर नाश्ता की असेल ते खायला चांगले. आता आपण याला एकत्र एकजीव करून घेऊया मसाल्यांमध्ये चांगलं. तो बघा, आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे. तर थोडं आपण याला पूर्ण मसाल्यांमध्ये थोडं मुरवत ठेवूया, म्हणजे तो पूर्ण मसाला मीठ सगळं आपल्याला त्याच्यावर लागेल. आणि नंतर मग आपल्याला ही रेसिपी खायला पण रेडी झाली. तर कधी भाजी नसेल तर आपल्याला हे झटपट असं बॅचलर लोकांसाठी पण खूप चांगली अशी रेसिपी आहे, चटपटीत. त्याच्यामध्ये आपण थोड्या वेळाने कोथिंबीर टाकूया आणि मग प्लेट तुम्हाला सर्विंग करून आम्ही दाखवतो. थोडीशी कोथिंबीर. झटपट अशी आपली बटाटा फ्राय रेसिपी रेडी. तर बघा, आपण हे प्लेटमध्ये सर्विंग करून घेतली. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर हे करूया गार्निश, आणि आपली डिश खायसाठी रेडी. तर आपल्याला कधी वाटलं तर आपण ही डिश बनवू शकतो. तर त्याची साहित्याने तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या भटकंती आणि खाद्यपदार्थ या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. तर तोपर्यंत धन्यवाद. तर भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत.